हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अवचित होता भेट तुझी. चला तर मग ऐकूया भाग 1. आई, दार उघड. मी कपडे प्रेस करते. उघडते. कोण एवढ्या वेळा बेल वाजवते आहे कोण जाणे. अरे जयसिंग, ये. कशा आहात तुम्ही? ठीक. किती दिवसांनी आलात? आठवण येत नाही की काय? असं कसं होईल? नुपूर आहे ना घरात? जयसिंहाने विचारले. तू बैस, मी बोलावते तिला. वसुंधराबाई आत गेल्या. नुपूर, जयसिंह आला. जयसिंह? अरे च्या. नुपूरने घाई गडबडीने लाईटचे बटन ऑन केले. इस्त्री बाजूला ठेवली आणि ती लगबगीने हॉलमध्ये आली. हाय सरकार. हाय नुपूर, कसे आहात? किती दिवसांनी भेट होते आपली. नाही म्हणजे तुम्ही मोठी माणसं, आमच्यासारख्यांना भेटायला वेळ थोडाच मिळणार. फोन केला तर फोनवरही तुम्ही भेटत नाही आणि तुमचे सेवक तुम्हाला माझा निरोप देत नसावे. कदाचित तेही खूप बिझी असतील. शेवटी सरकारांची नौकर माणसंही मोठीच ना. नुपूर, साष्टांग नमस्कार करू की कान पकडून उठबशा काढू? सरकार, तुम्हाला शिक्षा करण्याची आमच्यात कुठली ताकद? नुपूर, सॉरी सॉरी सॉरी. सरकार, तुम्ही. ओ नो, आता तरी सरळ बोल ना. प्लीज प्लीज प्लीज. जयसिंह अगदी काकुळतीने बोलला. अच्छा अच्छा, चल माफ कर दिया. नुपूरला हसू आवरेना. जयसिंह आपल्या या मैत्रिणीला चांगले ओळखत होता. जेव्हा ती खूप रागवते तेव्हा ही अशी भाषा सुरू करते. जयसिंगला त्याचे कॉलेजचे मित्र मैत्रिणी बऱ्याच वेळा सरकार म्हणूनच हाक मारायचे. त्यांच्या गावचे ते मोठे प्रस्थ होते. अगदी खानदानी घराणं, कडक वळणाचं. घरात जे कोणी मोठे असेल त्यांना अहो जाहो असं आदरातिथ्याने बोलावले जात. अगदी आईला सुद्धा अहो आईसाहेब, वडील आबासाहेब, मोठा भाऊ दादासाहेब, बहीण अक्कासाहेब आणि मग मामासाहेब वगैरे वगैरे वगैरे. गावकरीही त्यांना मोठे सरकार, धाकले सरकार असेच म्हणतात. आणि ही सर्व एकीव माहिती असल्याने जयसिंहाचे मित्रमैत्रिणीही त्याला बऱ्याच वेळा सरकार म्हणून गमतीने म्हणत असत. आज खूप दिवसांनी सरकार शब्द नुपूरकडून ऐकून खरे म्हणजे जयसिंहाला गंमत वाटली. कॉलेज संपले होते. नुपूर, कॉंग्रॅच्युलेशन. त्याने गुलाबाच्या फुलांचा भरगच्च असा बुके पुढे केला. नेमकं कशाबद्दल अभिनंदन? कशाबद्दल म्हणजे? इतरही कारणे आहेत का तुझ्याकडे? तशी बरीच कारणं आहेत. तुझा साखरपुडा झाल्याचे समजले. अच्छा, समजले तर तुला. नशीब माझे. नुपूरने त्याच्या हातातला बुके घेतला. शिळ्या बातमीसाठी हा टवटवीत फुलांचा बुके दिल्याबद्दल थँक्स. नुपूर, सध्या मी गावाकडे असतो. माझ्या हॉस्पिटलचे काम शेवटच्या टप्प्यात आणि फिनिशिंग सुरू आहे. त्यामुळे सध्या मुक्काम गावाकडे असतो. बरं, आता सांग, आणखीन काय विशेष? सांगायचे म्हणजे. ए नुपूर, सांग बाई लवकर. माझी जिज्ञासा काढ वाढवतेस. माझ्या लग्नाची तारीख ठरली. पुन्हा एकदा अभिनंदन. कोणती तारीख? पुढच्या महिन्याची 24 तारीख. नुपूर, एकदम अमेरिकेला जाणार तू? लकी आहेस. काय ग, हे अमेरिकेचे स्थळ कसे आले तुला? जय, अरे मला नाही, माझ्या चुलत बहिणीला बघायला आले होते. मला माहिती नसल्याने मी अचानक टपकले तिथे. त्या माणसांनी माझीही पत्रिका मागवली. तशी आमची पायलही त्यांना पसंत होती. माझे 4 गुण जास्त जमले म्हणून त्यांनी मलाच होकार दिला. आणि दुसरी बातमी म्हणजे? अरे दुसरी खबर म्हणजे ते रे, ते आपलं. नुपूर, आठवत नाही का? तसे असेल तर राहू दे, मी निघतो. जय, तू म्हणजे अगदी असा आहेस. बरे ऐक, माझे स्वप्न साकार झाले. माझ्या गाण्याची ऑडिओ कॅसेट निघाली. लवकरच विक्रीला येईल. ओहो, कॉंग्रॅच्युलेशन्स. तिचा हात हातात घेत आनंदाने जयसिंह म्हणाला.
जय, माझे स्वप्न साकारले रे. ते साकारणारच होते. तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे. तुझं गाणं ऐकताना मनावरून हळूवार मोरपीस फिरल्याचा भास होतो. आता आहे तुझ्याकडे कॅसेट? सरकार, त्या कॅसेटचे प्रकाशन परवा आहे. तेव्हा मिळेल कॅसेट. त्या कार्यक्रमाला अस्मादिकांची उपस्थिती चालेल ना? तुमची उपस्थिती अगदी प्रार्थनीय आहे. हात जोडत नुपूर म्हणाली. नुपूरची आई वसुंधराबाई तेथे आल्या. जय, आता जेवूनच जा. आई, तू जेवायला आग्रह केला नाहीस तरी हा जेवूनच जाणार आहे हे माहिती आहे मला. अर्थातच, जयने हसत सांगून टाकले. वसुंधराबाई आत जातात जयसिंह म्हणाला, नुपूर, मी खरं एका महत्वाच्या कामासाठी तुझ्याकडे आलोय. अच्छा, महत्वाचे काम? तरी म्हटले याला आठवण कशी झाली माझी? अगं, मी डॉक्टर झालो ते आबासाहेबांची इच्छा म्हणून. म्हणजे मला इंटरेस्ट नव्हता असं नाही ग, पण आबासाहेबांचे म्हणणे की आपल्या गावातच मी प्रॅक्टिस करावी. गावात सुसज्ज हॉस्पिटल असावी. तुला गावी हॉस्पिटल नको असेच ना? चुकतेस. मलाही आवडेल तेथेच राहायला. आमचे गाव खूप चांगले आहे. म्हणजे निसर्ग सौंदर्य, हवामान आणि महत्वाचे म्हणजे माणसं. अजूनही माणुसकी जपणारी माणसं. जेव्हा जेव्हा गावी जातो तेव्हा प्रकर्षाने जाणवतं मला तेथून पाय निघत नाही. आणि त्याहीपेक्षा तिथे डॉक्टरांची गरज आहे. अगदी नितांत गरज. अरे, मग प्रश्न येतोच कुठे? इथेच. अगं, इथेच प्रश्न येतोय. अगं, आपली रिचा आहे ना? त्याला मध्येच तोडत नुपूरने हसत विचारले. आपली रिचा की तुझी रिचा? तो प्रश्न नंतर सोडू. हा प्रश्नही एवढा गहन आहे. हो हो, प्लीज बी सिरियस. रिचाचा सक्त विरोध आहे गावी राहण्याला. तिचे म्हणणे असे आहे की ती कधी अशा खेडेगावात राहिली नाही आणि राहणं तिला शक्यही होणार नाही. हो, असे आहे तर यातून मार्ग दोन. एक तर तू आबासाहेबांना समजावून सांग किंवा रिचाला. तोच तर प्रॉब्लेम आहे. अगं, मी आबासाहेबांना समजावू शकत नाही. त्यांची इच्छा, त्यांची स्वप्न गावासाठी आजपर्यंत त्यांनी करता येईल तेवढं केलं आहे. म्हणून तर आमचं घराणं गावकऱ्यांच्या हृदयी बसले. नुसतंच आबासाहेबांचे स्वप्नही म्हणता येणार नाही. माझी तीच इच्छा आहे. मग एकच, रिचाचे मन परिवर्तन करून दमलोय मी, हताश झालो. माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? मी काय करू? माझ्या मनात आले आहे रिचाला एकदा गावी घेऊन जायचे. तिला तेथे कसे वाटते हे बघायचे. कदाचित आमचे गाव, घरची मंडळी पाहून तिचे मत बदलेल. बरोबर आहे तुझे. पण मग मी काय करू? रिचाला तुझ्याबरोबर जाण्यासंबंधी? नुपूरचं बोलणे मध्येच तोडत जयसिंह म्हणाला, ती येईल, कधीही येईल. पण प्रश्न हा आहे की तिला एकटीलाच घेऊन घरी कसा जाऊ? किती केले तरी गाव आहे ते. शिवाय आमच्या घरचे काय म्हणतील? त्यांना ते पटणार नाही. म्हणजे समजा रिचा तेथे राहायला तयार झाल्यानंतर पुन्हा तू तुझं घर, घराणं, कडक शिस्त वगैरे म्हणायला लागलास म्हणजे? नुपूर, तसे काही होणार नाही. मी तेव्हा नीट हाताळेल. महत्वाचा प्रश्न रिचाला तेथे राहायला आवडेल की नाही. दुसरा प्रश्न, मी तिला एकटीला घेऊन जाऊ शकत नाही. आले लक्षात. रिचाच्या सोबत मीही यावे असे? 100 मार्क तुला. बरोबर ओळखलेस. यात थोडी सुधारणा म्हणजे आपला सगळा ग्रुप घेऊन पिकनिकला गावी जाऊया. बाकीचे तयार झालेत. फक्त तुझी मंजुरी बाकी आहे. जय, थोडंसं कठीण आहे रे. पण का? बाबा रे, पुढच्या महिन्याच्या 24 तारखेला लग्न आहे माझे. हे विसरलास की काय तू? उलट तुझ्या लग्नापूर्वी ही आयडिया मनात आल्याने मी स्वतःवर खुश आहे. मला आई पप्पांना विचारावं लागेल. मी विचारतो. अरे पण प्लीज नाही म्हणू नकोस. अगं, जाता जाता एका मित्राचे भले करून जा. तेवढेच माझ्या तुला आशीर्वाद लागतील. जय, रिचाला हे शहर सोडून जायला नको वाटते आहे आणि मी तर भारत सोडून जाणार आहे. जय,
तेथे माझे म्हणून कोण असणार रे? नुपूरचे डोळे भरून आले. नुपूर, अगं असे काय करतेस? तुझा नवरा हा तुझा मित्रच असेल ना? कोण जाणे त्याचा स्वभाव कसा आहे, आणि नवऱ्याशिवाय कोणी नको का अगदी माझं म्हणून? ना मित्र, ना मैत्रिणी, ना आई, ना पप्पा. नुपूर रडू लागली. जय तिला समजावित होता, तिचे डोळे पुसत होता, तिच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवत होता, आणि त्या प्रेमळ स्पर्शाने नुपूरला जास्तच भरभरून आले. खरेच तेथे अमेरिकेत आपण एकाकी होणार. ही माझ्यावर भरभरून प्रेम करणारी माणसे किती दूर असणार आहे. आईसाहेब, जरा बाहेर या. जयने शेवटी नुपूरच्या आईला हाक मारली. वसुंधराबाई लगबगीने बाहेर आल्या. नुपूर, काय झाले? जय, ती का रडते? त्याने नुपूरला जवळ घेतले. मुद्दाम हसण्याचा प्रयत्न करीत जयसिंह म्हणाला, आईसाहेब, ती प्रॅक्टिस करते. प्रॅक्टिस कसली? बिदाईच्या समयची. वसुंधराबाईंनी तिला पोटाशी घेतले. त्यांचेही डोळे वाहू लागले. हॉलमध्ये एकदम शांतता, फक्त रडण्याचा आवाज. थोडा वेळ तसाच गेला. जयसिंहाने बोलणे सुरू केले. आईसाहेब, आमच्या ग्रुपने ठरवले आहे नुपूरच्या लग्नापूर्वी एक मस्त पिकनिक काढायची, खास तिच्यासाठी. वसुंधराबाई आधीच भावनावश होत्या. त्यातच खास आपल्या नुपूरसाठी तिचा ग्रुप पिकनिक काढतोय या विचारांनी त्या आणखीन हळव्या झाल्या. कुठे जाणार आहात? आमच्या गावाकडे. त्या बाजूला बरेच काही पाहण्यासारखे आहे. किती वर्षे उलटली, सर्वांनाच माझ्या गावाला जायचे होते. होय ना ग नुपूर? होयच मुडी. नुपूरला परवानगी आहे ना आईसाहेब? जा जा घेऊन. किती दिवसांची ट्रिप? केव्हा जाणार? 5-6 दिवस. केव्हा जायचे हे ठरवायला पाहिजे. लवकरच ठरवा. या 4-8 दिवसात, म्हणजे पुढे लग्नाच्या तयारीला वेळ मिळेल. सरकार, परवाच्या दिवशी माझ्या कॅसेट प्रकाशनाचा समारंभ झाला की निघूया. चालेल. जयसिंहाला खूप आनंद झाला होता. त्यानंतर जेवून त्याने त्याच आनंदात नुपूरचा निरोप घेतला. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.